जे हात आजवरती अनेक गुन्ह्यात अडकले होते त्याच हातांना बाप्पांच्या मूर्ती घडवण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे। कारागृहातील कैदी गणरायाच्या मूर्ती बनवण्यात सध्या दंग आहेत। पाहुयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांचा हा स्पेशल रिपोर्ट। जे हात हत्या, चोऱ्या आणि दरोड्यांसारख्या गुन्ह्यांमध्ये अडकले होते तेच हात आज देवाला मूर्ती रूपात घडवण्यात दंग आहेत। गणरायाचं आगमन अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलंय आणि नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात त्याची लगबगही सुरू झाली आहे। गणेश मूर्ती तयार करण्याची संधी कैद्यांना मिळाली आहे ती सागर पवारमुळे। कारागृहात शिक्षा भोगणारा सागर हा पेणमध्ये मूर्तिकार होता। मूर्ती बनवण्यासाठी सागरनं जेल प्रशासनाकडे विनंती केली आणि जेल प्रशासनानंही सागरला प्रोत्साहन दिलं आणि आज त्याच्याच मार्गदर्शनाखाली इतर कैदी मिळालेल्या संधीचं सोनं करतायत। आतापर्यंत 170 मूर्त्या तयार आहेत आणि या आता सध्या प्रगती स्टॉल मध्ये म्हणजे जेल प्रशासनचा प्रगती स्टॉल आहे, तिथे या विक्रीसाठी मूर्त्या ठेवलेल्या आहेत। वर्षाच्या 12 महिने माझं मूर्ती बनवण्याचं काम चालू असतं आणि जेलमध्ये मला मूर्ती बनवण्याची संधी दिली त्याबद्दल मी जेल अधीक्षकांचे म्हणजे मनापासून आभार मानतो। कारागृहाच्या बरॅकमध्ये कैदी शाडूच्या मातीपासून बाप्पांच्या सुबक मूर्ती साकारतायत। आतापर्यंत बाप्पांच्या तब्बल 22 मूर्ती साकारण्यात आल्यात। यंदा बाप्पांच्या 200 मूर्ती बनवण्याचं टार्गेट आहे। या उपक्रमातून गुन्ह्यांच्या गर्तेतून कैद्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जातोय। ह्या अशा कामांमुळे बंद्यांमध्ये जी न्यूनता आलेली आहे किंवा गुन्हेगारी वाढते तर त्याच्यावरती जरूर आळा बसेल आणि ते गुन्हेगारी प्रवृत्त होतील आणि कारागृहामध्ये चांगले उपक्रम चालतात हे समाजाला पण कळेल की इथं एक माणूस घडवला जातो। त्याच्यापासून जर कधी काही गुन्हा झाला असेल तर त्याला परावृत्त केलं जातं आणि तो एक चांगला माणूस तयार होईल आणि समाजात चांगला माणूस म्हणून जाणार, हीच कारागृहाची भावना आहे। सागरनं स्वतःची कला इतर कैद्यांना अवगत करून एक मोठा आदर्श निर्माण केलाय। त्यामुळे कारागृहातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात करण्यासाठी ही कला कैद्यांना नक्कीच उपयोगी पडेल। प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।